एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। दादा, सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला एक खूप मोठी जबाबदारी मिळाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही अहमदनगर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष झाले आहात। तर ही जी आता तुमच्यावर जबाबदारी पडली आहे, तर ह्या जबाबदारीमुळे तुम्हाला नक्कीच खूप आता पळावे लागणार आहे। लोकांचे प्रश्न तुम्ही आधी खूप तळमळतीने सोडत होता, आता तुम्हाला पूर्ण नगर जिल्हा सांभाळायचा आहे। तर याबद्दल तुम्ही आता पुढे कशी तयारी करणार आहात? खरं तर मी प्रथमतः पक्षाचे आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो। जयंत पाटील साहेब असतील, महबूब शेख असतील, त्यांनी मला ही जबाबदारी दिली। खरं तर अनेक महिन्यांपासून आमचं चाललं होतं का ही जबाबदारी आम्ही लवकर स्वीकारली पाहिजे, परंतु मधल्या काळामध्ये आमच्या अजितदादा गट आणि पवारसाहेब गट असं दोन जे पक्षाचं विभाजन झालं, त्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी थांबवली होती। आणि या प्रक्रियेमध्ये मी मुळासोबत थांबायचा निर्णय घेतला, म्हणजेच पवारसाहेबांसोबत थांबायचा निर्णय घेतला। मी 2019च्या निवडणुकीमध्ये देखील सांगितलं होतं की शेवटच्या श्वासापर्यंत मी आदरणीय पवारसाहेबांना सोडणार नाही, आणि त्या भूमिकेसोबत आम्ही थांबलो। कारण की हा जो महाराष्ट्र आहे हा पवारसाहेबांच्या विचारावर पुढे आलेला आहे। जी पवारसाहेब गोरगरीब शेतकऱ्यांचे असू द्यात, त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहतात, त्यांच्यासोबत आज हा पूर्ण महाराष्ट्र उभा आहे। आज जरी सरकार इतरांचं झालं असेल तरी देखील जी गोरगरीब सामान्य जनतेची जी इच्छा आहे ही पवारसाहेबांसोबत त्यांची आत्मता आहे, आणि पवारसाहेबांसोबतच ते उभं राहणार। आणि आज जी काही जबाबदारी मला पक्षाने दिलेली आहे, मी जिल्ह्यातले जे काही 6-7 तालुक्यांची जबाबदारी माझ्यावर दिली आहे, ही मी प्रत्येक तालुक्यात जाऊन जिथं जिथं आम्हाला आमच्या महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार उभे राहणार आहे तिथं जाऊन आमच्या युवकांमध्ये संघटित कसं वाढवता येईल। कारण की आपण बघू शकतो का युवक येणाऱ्या काळामध्ये राज्याला दिशा देणार आहे, त्यामुळे युवकांमध्ये जागृती करून आज आमचे दुसरे नेते रोहितदादा पवार असतील, त्यांनी देखील युवा संघर्ष यात्रा काढली होती। त्या माध्यमातून त्यांनी विविध युवकांचे प्रश्न असतील, मग आपल्या तलाठी भरतीचे प्रश्न असतील, तिथं जे भ्रष्टाचार चालला आहे, त्यानंतर MPSC UPSC असतील, मधल्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती असेल, असे अनेक मुद्दे हे जे शासन आहे, हे जे सरकार आहे लहरी धोरणं घेत आहे युवकांच्या बाबतीत। जी पिढी पुढचं महाराष्ट्र असेल या देशाला दिशा देणार आहे, त्या युवकांच्या बाबतीमध्ये इथलं जे सरकार आहे ते सिरियस नाही आहे। परंतु आम्ही सर्व युवक एकजुटीने एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार ह्या राज्यात कसं आणता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। अशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत। दादा, आता हे नवीन तुम्हाला पदभार भेटला आहे, यामुळे नक्कीच तुमच्यापुढे खूप सारे चॅलेंजेस पण असतील। तर हे जे चॅलेंज आहेत ते तुमचं काय मत आहे की कोणते नवीन चॅलेंजेस तुमच्यासमोर आता आहेत? खरं तर प्रथमतः आम्हाला अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे। कारण की 2019ला कैलासवासी लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रमुख भूमिकेतनं आपण या तालुक्यामध्ये एक पवारसाहेबांना आमदार दिला। आम्ही सर्वजण असू त्याच्यामध्ये मोठं योगदान दिलं, परंतु मधल्या काळामध्ये काही कारणास्तव ते आम्हाला सोडून गेले, पवारसाहेबांना सोडून गेले इथल्या तालुक्यातले विद्यमान आमदार। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला 2024ला या अकोला तालुक्यामध्ये पवारसाहेबांना कसा आमदार देता येईल त्याचा आम्हाला प्रामुख्याने प्रयत्न करायचा आहे। आणि दुसरी जी गोष्ट आहे का आम्ही आता घर टू घर लोकांपर्यंत जाणार आहे, गोंगडी बैठका घेणार आहेत, आणि जो पवारसाहेबांचा विचार आहे तो सामान्य माणसांना माहिती आहे, परंतु तो तळागाळामध्ये अजून लोकांमध्ये जागृत करायचा। कारण की भारतीय जनता पार्टी असेल जे धार्मिक राजकारण करू पाहत आहेत, जातीवादीचं राजकारण करू पाहत आहेत, हे राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे। आज राम मंदिर पूर्ण होत नाही आहे तरी देखील तिथं जाऊन काहीतरी निवडणुकीच्या आधी येऊन काहीतरी स्टंट करायचं आहे, हे जे आज मोदी सरकार करू पाहते। माझं म्हणणं त्या राम मंदिराबद्दल नाही आहे, तुम्ही तिथं केलंच पाहिजे, परंतु एखादी वास्तू जोपर्यंत पूर्ण होत नाही
तोपर्यंत आपण जसं म्हणतो घर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण घरभरणी करत नाही, परंतु फक्त लोकसभा डोळ्यापुढे ठेवून हा जो अजेंडा BJP सरकारने केला आहे हा कुठंतरी लोकांना दिशाभूल करतोय. आता आपण बघतोय मोदी सरकार आता 3 महिन्यावर निवडणुका आली तर पेट्रोलचे भाव कमी करू पाहत आहेत. कांद्याच्या बाबतीत असू द्या, इथं भारतीय जनता पार्टीचे जे धोरण आहेत हे लोकांना सांगावं लागेल का आपल्याला ह्या शेतकऱ्यांचा, गोरगरीब शेतकऱ्यांच्या विरोधातले धोरण आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांना कसं मागं ठेवता येईल. आज या भारतीय जनता पार्टीने फक्त व्यापाऱ्यांसाठी इथं धोरणं घेतलेत, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी धोरणं घेतले नाही. ही जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो येणाऱ्या लोकसभेमध्ये असू द्या किंवा विधानसभेमध्ये असू द्या महाविकास आघाडी सरकारलाच लोक प्राधान्य देणार आहे. आणि इंडिया आघाडी सरकार लवकरात लवकर, आता आपण बघू पाहतोय का देशाभरामध्ये एक मूठ बांधायचं काम आदरणीय पवारसाहेब असतील, काँग्रेसचे नेते मंडळी असतील आणि सर्व मित्रपक्ष असतील, हे इंडिया आघाडीला या लोकसभेमध्ये 100% यश मिळेल अशी आमची खात्री आहे. दादा, भावी जी विधानसभा येणार आहे, निवडणूक येणार आहे, तर अकोले तालुक्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहात असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे. त्याचबरोबर ही पण चर्चा चालू आहे की स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेब यांचं स्वप्न तुमच्या रूपाने आता पूर्ण होणार आहे, तर याबद्दल आपलं मत काय? आता पक्ष जी जबाबदारी आमच्यावर टाकेल ती 100% त्याला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशोकरावजी भांगरे साहेबांचं स्वप्न नक्की अपूर्ण राहिलं आणि ही सामान्य माणसांच्या मनातली ती जी इच्छा आहे की साहेब आमदार झाले पाहिजे होते, परंतु माझं प्राधान्य आहे का पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल. मला पक्षाने वयाच्या 25व्या वर्षी जिल्हा पातळीवर जिल्हा बँकेमध्ये काम करायची संधी दिली. त्याच्या माध्यमातून मी गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, सभासदांचे प्रश्न असू द्या, त्याला न्याय द्यायचं काम केले. आता पक्ष अडचणीत आहे, पक्षाने मला जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करायची जबाबदारी दिली, मी तीही देखील स्वीकारली आणि काम करायला सुरुवात केली आहे. भविष्य काळात पक्ष जी काही मला जबाबदारी देईल ती मी स्वीकारणार आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतो, जो एक विचार आपण घेतलाय त्या विचारापर्यंत शेवटपर्यंत राहायचं. या दोन माणसं आम्ही त्यातल्या माणसं आहोत. आणि दुपटप्पी आपण म्हणतो रंग बदलू गिरगिट जसं राहतात, जिथं फायदा दिसेल तिथं गेलं पाहिजे तशी भूमिका आम्ही कधी ठेवणार नाही. मधल्या काळामध्ये आपण बघितलं आमच्याकडे विद्यमान आमदार पवार साहेबांकडे आले, परंतु काय नंतर देवणघेवण झालं आम्हाला माहीत नाही. रात्रीतनं लवाळीला गेले, लवाळीमध्ये देवणघेवण काय झालं आणि ते पवार साहेबांना सोडून गेले. अहो, ह्या गोरगरीब माणसांनी, तालुक्यातील जनतेने पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून यांना आमदार केलं होतं, परंतु यांना मोठे मोठे स्वप्न दिसू लागले आणि साहेबांना अडचणीच्या काळात हे सोडून गेले. त्यामुळं ह्या तालुक्याची जनता यांना येणाऱ्या 2024च्या विधानसभेमध्ये दाखवून देईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, पक्ष जी जबाबदारी देईल, पक्ष जे आमच्यावर काम सांगेल का हे काम करा, आम्ही त्याला पूर्ण पालन करणार आहोत त्या गोष्टीचं. आणि माझी देखील संकल्पना आहे, हा अकोला तालुका मी गेल्या 19 मध्ये सांगत होतो का हा अकोला तालुका ज्या क्षमतेने विकासाच्या दिशेने गेला पाहिजे होता तो गेला नाही. आज इथं पर्यटन वाढलं पाहिजे. मी आमदार जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनाही म्हणत होतो, पहिल्या वर्षानंतर म्हणत होतो का एक प्लॅन ऑफ ॲक्शन बनवा, एक आपल्याला प्लॅन ऑफ ॲक्शन बनवावं लागेल का विकास कसा करायचा या तालुक्याचा. परंतु आमदारांना ते करायचं नव्हतं. आमदारांनी जो विकास केलाय त्यांच्या पातळीवर आज आम्हाला तर तो विकास दिसत नाहीये, परंतु त्यांना जो वाटतंय का विकास मी केलाय त्या विकासाचं कुठंच समीकरण नाहीये, कुठंच ते सिंक्रोनाइज नाहीयेत, व्यवस्थित विचार करून विकास झालेला नाहीये. आजही देखील आम्ही बोटा असेल, इकडं कोतुळगट असेल, तिथल्या लोकांशी चर्चा करतो, ते सांगतात आमच्याकडे रस्ते झाले नाही. आज जर तुम्ही प्राधान्य दिलं असतं, प्रत्येक गोष्टीला प्राधान्य द्यायला लागतं, प्रायोरिटी लिस्ट बनवायला लागती, तशी लिस्ट या भविष्य काळामध्ये येणाऱ्या 2024च्या विधानसभेनंतर या तालुक्यामध्ये ती आम्ही लिस्ट बनवू आणि त्या पद्धतीने विकास आम्ही करू. आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खात्री आहे, ज्या माणसांनी ह्या राज्यामध्ये जास्तीत जास्त MIDC केली, जास्तीत जास्त युवकांच्या हाताला रोजगार दिला, अनेक प्रकल्प पवार साहेबांनी केले, त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये आम्ही एक चांगला विकासाचा तालुका आम्ही हा करून अशी आम्हाला खात्री आहे. आणि जे गेले त्यांना आम्ही धडा शिकवू इतकी आम्हाला खात्री आहे. आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही आता अकोले तालुक्याचे नेतृत्व करत आहात, तर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय धोरण असणार आहे अकोले तालुक्यासाठी? खरं तर ह्या अकोला तालुका हा आपला तालुका पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे आणि कायमच इथं काँग्रेस विचाराचं आमदार ह्या तालुक्यामध्ये राहिलेले आहेत.
भारतीय जनता पार्टीने खरं तर त्यांचं ह्या तालुक्यासाठी योगदान काहीच नाही आहे. तुम्ही जर बघितलं सगळ्या सहकारी संस्था असू द्या, हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केले, पवारसाहेबांनी केले. अनेक धरणं जे असतील आदरणीय पवारसाहेबांच्या काळात झालेले, आणि भारतीय जनता पार्टीने तसं सहकारात असू द्या, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असू द्या, एकही चांगलं धोरण घेतलं नाही. आजही आपण बघतो दुधाची परिस्थिती काय आहे. शेतकरी भांडताय, आंदोलनं करताय, परंतु या सरकारला त्या दुधाला चांगला दर देता येत नाही. शेतकऱ्यांची जी परिस्थिती झाली आहे, कांदा निर्यातीबद्दल आपण बोललो, आज कांदा निर्यात केल्यानंतर अनेक लोकांचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे. तीच परिस्थिती सोयाबीनची असेल, ऊसाची असेल. ऊसासाठी देखील आज इथं काँग्रेस विचाराच्या लोकांनी कारखाने बनवले, आणि भारतीय जनता पार्टी मध्येच धोरण घेतोय का इथेनॉल बंद करायचं, इथेनॉल निर्मिती बंद करायची. मग नंतर परत काही दिवसांनी त्यांचेच काही बगल बच्चे गेले, दिल्लीला गेले, जे आज सरकारमध्ये, आणि त्यांना सांगितलं का आज आमच्या कारखान्यांना अडचण येईल, तर मग त्यांनी लगेच इथेनॉलची बंदी जी होती ती लगेच उठवली. मग यांना असंच, हे जे मंत्री महोदय आहेत, यांना जाऊन काँग्रेसचं कांदा निर्यातीवर का तिथं काही करता येत नाही. आज जर भविष्यात 2024ला महाविकास आघाडीचं सरकार जर झालं, तर हे जे गोरगरीब शेतकरी असतील किंवा संस्था असतील, याच्यासाठी मोठं योगदान होईल. आणि मी जसं सांगितलं, हा तालुका पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे. मग आदरणीय थोरात साहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आणि आदरणीय पवार साहेब असतील, या तिघांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये हा तालुका 2024ला परिवर्तन करेल, आणि महाविकास आघाडीमध्ये ह्या तालुक्यातनं एक आमदार जाईल अशी आम्हाला खात्री आहे.